बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे शंकर घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीतर्फे सभापती घारे आणि उपसभापती देसाई यांचं अभिनंदन करण्यात आलं. वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. तत्पूर्वी वेंगुर्ला भाजपच्या कार्यालयात झालेल्या महायुतीच्या सभेत भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी सभापती पदासाठी मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर घारे यांचं तर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी उपसभापती पदासाठी परुळे पंचायत समिती सदस्य सचिन देसाई यांचं नाव जाहीर केलं. सभापती पदाचे नाव सन्माननीय श्री शंकर शशिकांत घारे सभापती पदासाठी म्हणून आपण आज नाव जाहीर करतोय. त्यामुळे त्यांचा जो कार्यकाळ असेल हा पक्षाच्या आदेशाप्रमाणे 1 वर्षाचा असेल असं सांगतोय. त्यांचं तुम्ही अभिनंदन करतो. त्यानंतर या दोन्ही सभापती उपसभापती पदाच्या उमेदवारांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार उतारी यांच्याकडे सादर केले. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याच्या मुदतीत अन्य कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्यानं आणि शंकर घारे तसेच सचिन देसाई यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानं सभापतीपदी शंकर घारे, उपसभापतीपदी सचिन देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याचं तहसीलदारांनी जाहीर केलं. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आणि सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर उपस्थित होते. या निवडीनंतर भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, पंचायत समिती सदस्य आणि गटनेते विष्णू फणसेकर, सदस्य नितीन मांजरेकर, संकेत धुरी, शीतल राऊत, सुचिता वज्राटकर, साक्षी नार्वेकर, प्रियंका घाटवळ, योगिता परब यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, यज्ञा साळगावकर यांच्यासहित महायुतीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती शंकर घारे आणि उपसभापती सचिन देसाई यांचं पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. तर गेले काही वर्ष लोकप्रतिनिधींची निवड झाली नसल्यानं सभापती आणि उपसभापती पद यांची दालनं रिक्त होती. दरम्यान आज निवडणूक होणार असल्यानं नूतन सभापती, उपसभापती आणि सदस्यांच्या स्वागतासाठी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची सजावट करून रांगोळी रेखाटण्यात आली. सभापती आणि उपसभापती यांची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई यांचं पंचायत समितीतर्फे औक्षण करण्यात आलं. तसेच पुष्पवृष्टी करीत त्यांना सन्मानपूर्वक दालनात नेत कार्यभार सोपवण्यात आला. निवड जाहीर होताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालही उधळला.
माहितीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला सिंधुदुर्गामध्ये सामोरे गेलो होतो. वेंगुर्ला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये या तालुक्यातील मतदारांनी पूर्ण बहुमत महायुतीला या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज त्याच्याच माध्यमातून या महायुतीचा सभापती आणि महायुतीचा उपसभापती बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सभापती उपसभापती या दोघांचंही अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तालुक्यातील जनतेचं मतदारांचं आभार व्यक्त करतो. माझ्या सगळ्या पंचायत समिती सदस्यांचे आभार व्यक्त करतो की त्या सगळ्यांनी एकमताने आणि एक दिलाने ही सगळी निवड प्रक्रिया पूर्ण केली. खरं तर भारतीय जनता पार्टीचा सभापती या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि शिवसेना पक्षाचा उपसभापती या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आम्ही दोन्ही पक्ष आणि महायुती म्हणून या ठिकाणी या तालुक्याच्या विकासाची सगळी जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि पवार मॅडम असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी नितेशजी राणे साहेब आणि आमदार म्हणून बाई केसरकर या सगळ्यांबरोबर एक संवाद साधून या तालुक्याचा जो काही विकासात्मक काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कशा पद्धतीने भरून काढता येईल, सर्वसामान्यांपर्यंत हा विकास कसा पोहोचवता येईल यासाठी आमच्या या महायुतीचे सगळे सदस्य जनतेमध्ये जातील, जनतेबरोबर संवाद करतील, त्यांचे जे काही अपेक्षा आहेत, जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते घेऊन येतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आवश्यक सगळं पाठबळ या ठिकाणी या दोन्ही आमच्या नेतृत्वाला या पंचायत समिती सदस्यांना निश्चितपणे आम्ही देऊ. या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. आणि पुन्हा एकदा माझ्या या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. समितीची सभापती पदाची आणि उपसभापती पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडली. सर्वप्रथम माझ्या भारतीय जनता पार्टीचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे. त्यानंतर शिवसेना आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी ऋणी आहे. सर्वप्रथम माझे जे सगळे सदस्य आहेत ते सदस्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला. त्यांच्या या विश्वासाला माझ्या कारकिर्दीमध्ये मी तडा देऊ जाणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि यामध्ये मला या ठिकाणी सभापती म्हणून बसवण्यात माझ्या पक्षाचे सन्माननीय खासदार राणेसाहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, माझ्या विभागातील माझे नेते, माझे आधारस्तंभ सन्माननीय मनीषजी दळवीसाहेब, शिवसेना जिल्हा समन्वयक सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब, आमचे महेशजी सारंग साहेब आणि माझे सर्वच घटक या ठिकाणी पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझ्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी मी करीन अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. धन्यवाद. तर आज पंचायत समिती वेंगुर्ल्याच्या नूतन सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया आत्ताच पार पडली. त्यामध्ये सभापती म्हणून आमचे मित्र शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आणि उपसभापती म्हणून माझी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल आधी सर्वप्रथम महायुतीच्या आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे या भागाचे आमदार दीपकभाई केसरकर आणि निलेशजी राणेसाहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो आमच्यावर महायुती म्हणून विश्वास ठेवला निवडणुकीपासून ते आतापर्यंत, तो निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये दोघंही मिळून आणि आमचे सर्व सहकारी पंचायत समितीचे सर्व मेंबर हे आम्ही सर्वजण एकत्रित मिळून वेंगुर्ला तालुक्याच्या संपूर्ण भागाचा एक चांगला विकासाचा जो रथ आहे तो निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने आम्ही हाकू एवढं या निमित्ताने सांगतो. निश्चितपणाने दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की मगाशीच मी म्हटलं की दळवीसाहेब आम्हाला दळवीसाहेब बाहेर होते, पण मी आमच्या भाजपचे आमचे तालुका अध्यक्ष पप्पू परब यांना सांगितलं की दळवीसाहेब आल्याशिवाय मी माझी केबिनेट सोडणार नाही. कारण काय तर निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून ती निवडणूक प्रक्रिया आज
पार पडेपर्यंत दळवी साहेबांनी फार मोठं योगदान या यंत्रणेमध्ये आम्हाला दिलेलं आहे. सचिनजी वालावलकर असतील, दळवी साहेब असतील, प्रत्येक गोष्टीला एक नियंत्रण या सर्व गोष्टीवर निश्चितपणाने ठेवलं. त्याच्यामुळे ही जी महायुतीचं जे यश मिळालं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या अतिशय कुशल अशा नेतृत्वामुळे आम्हाला मिळालेलं आहे. आणि निश्चितपणाने आमच्या नेत्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला तो कधी फुकट जाऊ देणार नाही. तो सार्थकीत निश्चितपणाने लावू एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.